नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती जो क्वेश्चन्स आपल्याला दिसतोय हा समीकरणावर आधारित असणारा प्रश्न। असे प्रश्न जे आहेत हे पोलीस भरतीच्या दृष्टीनं, सरळ सेवेच्या दृष्टीनं खूप वेळा पेपरमध्ये विचारलेले आहेत। असा प्रश्न सोडवत असताना हे समीकरण कशी सोडवायचे किंवा या समीकरणाची प्रश्न कशी सोडवायची ती व्यवस्थित समजून घ्या। व्यवस्थित प्रश्न तुम्हाला मांडतो मी, ठीक आहे? बघा, 10 चेअर बरोबर 4 टेबल हे दिलेले आहे आपल्याला। याला मी म्हणतो एक नंबर समीकरण क्रमांक 1, ठीक आहे। पुढचं आहे 15 चेअर अधिक 2 टेबल बरोबर 4000 रुपये, हे समीकरण नंबर 2 असं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, प्रश्नामध्ये दिलेले, ठीक आहे। आता त्यांचं म्हणणं काय बघा, आता त्यांचं म्हणणं आहे 12 चेअर प्लस 3 टेबल बरोबर काय, हे समीकरण सोडवायचं। बेसिक कुठलाही प्रश्न सोडवत असताना त्यातल्या महत्त्वाच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या समजून घ्या। समीकरण 1 आणि समीकरण 2 यामधून उत्तर काढता येतं। बघा, समीकरण क्रमांक 1 ला 2 ने भागून, आता त्याला 2 ने भागून काय काय होईल ते बघून घेऊ आपण। याला जर 2 ने भाग दिला 10c बरोबर 4 टेबल, याला जर समजा 2 ने भाग दिला तर काय होतं ते लक्षात येईल तुम्हाला। बघा, इथे याला 2 ने भाग दिला तर 5c बरोबर याला 2 ने भाग दिला तर 2 टेबल। आता याचा अर्थ काय झाला, इथे बघा हा तुम्हाला 2 टेबल दिसतो, इथं 2 टेबल बरोबर किती आहेत, 5 चेअर आहेत। 2 टेबल बरोबर 5 चेअर आहेत, म्हणून मी 2 टेबल काढून टाकणार, त्याच्याऐवजी 5 चेअर टाकणार। याचा अर्थ असा झाला 15 चेअर अधिक 5 चेअर बरोबर किती, 4000 रुपये, असा त्याचा अर्थ होईल। म्हणजेच टोटल किती चेअर झाल्या, इकडं 20 चेअर झाल्या। 20 चेअरची किंमत किती आहे, 4000। तर एका चेअरची जर तुम्ही किंमत काढली तर ती आहे 200 रुपये। बघा, आता आपल्याला चेअरची किंमत निघाली। आता आपल्याला महत्त्वाचं जे होतं की ते म्हणजे चेअर किंवा टेबल याची किंमत काढणं। आता एका चेअरची किंमत किती आहे, 200 रुपये। मग समीकरण 1 मध्ये टाकून देऊ याला। बघा, 10 गुणिले 200 बरोबर किती टेबलची किंमत आहे ही, 4 टेबलची। मग एका टेबलची किंमत जर काढायची असेल तर हा 4 भागाकारात जाईल, म्हणजेच 2000 भागिले 4, तर एका टेबलची किंमत तुम्हाला किती निघते, 500 रुपये। आता एका टेबलची किंमत पण तुमच्याकडे निघाली, म्हणजे आता एका टेबलची किंमत आली आणि त्याच्यानंतर काय आली तुम्हाला, एका टेबलची पण किंमत आली आणि एका चेअरची पण किंमत आली, ठीक आहे। दोन्ही पण किमती आपल्याकडे आलेल्या आहेत। मग याच्यावरून फाईन करायची आपल्याला ती म्हणजे मूळ प्रश्न त्यांनी जो विचारलेला आहे तो 12 चेअर प्लस 3 टेबल। मग इथे देतो मी 12 चेअरची किंमत किती आलेली आहे, 200 अधिक 3 टेबल, टेबलची किंमत किती आलेली आहे, 500 रुपये। म्हणजेच 12 दुनी 24, हे झाले 2400 रुपये, अधिक हे झाले 1500 रुपये। दोघांची बेरीज करा, ती बेरीज येते 2000 आणि 3000 वरचे 900, म्हणजेच याची किंमत आहे 3900। पर्याय क्रमांक 3 जो दिसतो तुम्हाला तो पर्याय क्रमांक 3 यातला काय होता, बरोबर प्रश्न होता। अशा पद्धतीने ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। समीकरणावर आधारित असणारे जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न सोडवत असताना काही अडचणी आल्यास आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे उदाहरण पाठवा। 9405 82 87 42 या क्रमांकावरती तुम्हाला त्याचे पूर्णतः विश्लेषण करून अशा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअप आणि यूट्यूब यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।